सत्यशोधक प्रबोधन महासभा आयोजित सांगावा निवृत्तीच्या लेकींचा या व्याख्यानमालेतील 7व्या माळेचे विचारपुष्प गुंफले आहे डॉक्टर भारती पाटील यांनी. डॉक्टर भारती पाटील या बहुजन स्त्री बुद्धिजीवींमधील एक महत्त्वपूर्ण नाव आहे. त्यांनी कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया भाग 1 आणि 2, स्त्रिया, समाज आणि राजकारण, छत्रपती शाहू महाराज आणि स्त्री उन्नती यासारख्या पुस्तकातून स्त्री अभ्यासात योगदान दिले आहे. कोल्हापूर ही डॉक्टर भारती पाटील यांची अकादमिक कर्मभूमी राहिली आहे. MA PhD पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या भारतीताईंना तब्बल 32 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातून त्या 2022 मध्ये प्रोफेसर पदावरून निवृत्त झाल्या आहेत. आपल्या 32 वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीत विद्यापीठ स्तरावरील अकादमिक आणि प्रशासकीय जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. मानव्य शाखेच्या डीन, राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख, कॉम्रेड दत्ता देशमुख अध्यासन आणि श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या समन्वयक म्हणून त्यांनी भरीव कामगिरी पार पाडली आहे. यासोबतच लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समितीच्याही त्या प्रमुख होत्या. या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीसोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रातील परिवर्तनवादी संस्था संघटनांशी नाळ जोडली आहे. इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीच्या त्या उपाध्यक्ष आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर कोल्हापूरच्या त्या सदस्य आहेत. त्यांनी आजवर 10 संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून त्यांची 6 पुस्तके आणि 4 संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यांना कर्मवीर भूषण, शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक, लोकमत सखी आणि फातिमा शेख पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. नुकतंच त्यांनी शरद पाटील जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय चर्चासत्राचं आयोजन सत्यशोधक प्रबोधन ट्रस्ट सोबत केलं होतं. आज डॉक्टर भारती पाटील या महाराष्ट्रातील पहिल्या 3 डॉक्टर स्त्रिया या विषयावर मांडणी करणार आहेत. त्यांचे स्वागत आणि मांडणीबद्दल आभार. सांगावा निवृत्तीच्या लेकींचा या सदरात आज मी बोलणार आहे ते महाराष्ट्रातील पहिल्या 2 महिला डॉक्टर्स बद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल. ज्योतिबा सावित्रींनी शिक्षणाची दारं स्त्रियांसाठी खुली केली आणि हळूहळू स्त्रिया शाळेत जाऊ लागल्या, शिक्षण घेऊ लागल्या. शिक्षणाने भान जागृत झालेल्या स्त्रिया वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सुद्धा तयार झाल्या. परदेशात शिक्षण घेताना, आयुष्य जगताना त्यांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी आपली जिद्द सोडली नाही, हार पत्करली नाही. या 2 स्त्रिया म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि डॉक्टर रखमाबाई. सर्वप्रथम आपण बोलूया ते डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल. मराठी बरोबरच संस्कृत व इंग्रजी भाषा अवगत असणाऱ्या आनंदीबाई यांनी अमेरिकेत जाऊन डॉक्टरची पदवी मिळवली. त्या पहिल्या मराठी स्त्री होत्या ज्यांनी डॉक्टरची पदवी मिळवली. अवघ्या 22व्या वर्षी आनंदीबाईंनी हे यश संपादन केलं. डॉक्टर होण्यासाठी त्यांना त्यांच्या पतीने प्रोत्साहन दिले हे खरे असले तरी स्वतः आनंदीबाई एक स्वतंत्र विचारांची स्त्री होती. त्यांना पुरुष सत्तेचं भान होतं. पुरुषांच्या संकुचित विचारांची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच त्यांचा डॉक्टर होण्याचा निर्णय स्वतःचा होता. 31 मार्च 1865 रोजी आनंदीबाईंचा जन्म झाला. खोडकर आनंदीबाईला अभ्यासाचा कंटाळा येत असे. उपवर झाल्यावर तिच्यासाठी स्थळे बघायला सुरुवात झाली, पण तिचा विवाह काही जुळून येईना. शेवटी एका विदुराशी म्हणजेच गोपाळराव जोशांची तिचा विवाह लावण्यात आला. गोपाळराव विनायकराव जोशी हे आनंदीबाईंपेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. गोपाळरावांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला देखील शिकवलं होतं. त्यामुळे विवाहाच्या वेळी मी आनंदीला शिकवेन, त्याबद्दल कोणी कुरकुर करू नये असे त्यांनी आनंदीबाईच्या वडिलांना सांगितलं होतं. आनंदीबाईंना शिकवण्याचा प्रयत्न गोपाळरावांनी केला, पण खोडकर आणि लहान आनंदीबाई त्यांना जुमानत नसे. म्हणून गोपाळरावांनी आपली बदली अलिबागला करून घेतली.
अलिबागला जाताना ते आपल्या आजीलाही सोबत घेऊन गेले. आजी स्वयंपाक करत असे आणि आनंदीबाई अभ्यास करीत असे. एकदा आनंदीबाईला स्वयंपाक करताना बघून गोपाळरावांनी त्यांच्यावर हातही उगारला. गोपाळराव काहीसे विक्षिप्त होते. आपल्या तरुण 14 वर्षाच्या पत्नीला मुंबईत एकटे ठेवून 3 महिन्याची रजा घेऊन आनंदराव हिंदुस्थानमध्ये फिरायला गेले होते. या काळात आनंदीबाईला फार मोठा त्रास सहन करावा लागला होता. वयाच्या 13व्या वर्षी आनंदीबाईंना एक मुलगा झाला, पण तो अवघ्या 10 दिवसातच वारला. औषधोपचाराअभावी आपला मुलगा गेला याचे शल्य आनंदीबाईंना फार वाटले. अलिबागला आल्यानंतर पुन्हा त्यांचे शिक्षण सुरू झाले. हळूहळू आनंदीबाईंना अभ्यासात रस निर्माण झाला. आपण वैद्यकशास्त्र शिकावे असे त्यांना वाटू लागले. मिस मायसी या कोल्हापुरातील शिक्षिका चांगलं शिकवतात असं त्यांच्या कानावर आलं. त्यामुळे जोशी दाम्पत्य कोल्हापूरला आलं. कोल्हापुरातील काही मिशनऱ्यांच्या घरी त्यांचे जाणे येणे सुरू झाले आणि इथेच आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षण घ्यावे याचे बीजारोपण झाले. काही मिशनऱ्यांच्या ओळखीने अमेरिकेतील वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधण्यात आला. R.G. वाइल्डर यांनी आनंदीबाईंच्या परदेशातील शिक्षणाची व्यवस्था करतो असं आश्वासन दिलं. वाइल्डर आणि गोपाळराव यांच्यातील पत्रव्यवहार ख्रिश्चन रिव्ह्यू या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाला. अमेरिकेत राहणाऱ्या मिसेस कार्पेंटर यांच्या वाचनात तो आला, कारण हे वृत्तपत्र जगभरच्या ख्रिश्चन समाजापर्यंत जात होतं. भारतातील एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिते, त्या मुलीला आपण मदत केली पाहिजे या विचारांनी त्यांनी आनंदीबाईंना एक पत्र पाठवलं आणि अमेरिकेत आल्यावर सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं. याच मिसेस कार्पेंटरना आनंदीबाई नंतर मावशी म्हणू लागल्या. अमेरिकेतील वुमेन्स मेडिकल कॉलेज येथे आनंदीबाईंनी अर्ज केला. आनंदीबाईंची तळमळ लक्षात घेऊन त्यांना प्रवेश देण्यात आला. आनंदीबाईंबरोबर गोपाळराव जातील असे ठरले, पण गोपाळरावांना रजा मिळाली नाही. त्यामुळे आनंदीबाईंना एकट्यालाच जावं लागलं. एक हिंदू ब्राह्मण स्त्री अमेरिकेला एकटी जाणार ही बातमी सर्वत्र पसरल्यावर खळबळ माजली. मी अमेरिकेस का जाणार याचा खुलासा आनंदीबाईंनी अस्खलित इंग्रजी भाषण करून श्रीरामपूरच्या शाळेतील एका समारंभात केला. आपण अमेरिकेस गेलो तरी धर्मांतर करणार नाही. कितीही हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी धर्मपरंपरांवरील निष्ठा कधीही ढळू देणार नाही असे आनंदीबाई म्हणाल्या. अमेरिकेत गेल्यावर इकडचे खाण्याचे जिन्नस किंवा कपडे तिथे मिळणार नाहीत, म्हणून आनंदीबाईंनी 3 वर्ष पुरेल एवढं सामान घेतलं आणि त्यांचा बोटीचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात त्यांना बराच त्रास झाला. 10 मे 1883 मध्ये त्या न्यू जर्सीला पोहोचल्या. सुरुवातीला 3-4 महिने त्या मावशींकडे राहिल्या आणि त्यानंतर त्या वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हनिया येथे रुजू झाल्या. त्यांना महाविद्यालयाने $600 स्कॉलरशिप देऊ केली. प्रचंड अभ्यास, खाण्याचे हाल यामुळे आनंदीबाईंची तब्येत अधूनमधून बिघडू लागली. परंतु त्यांनी स्वतःला अभ्यासाबरोबर इतर बाबीतही गुंतवून घेतले. शिवणकाम, भरतकाम करणे, प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे, इस्पितळांना भेटी देणे असा त्यांचा उपक्रम चालू असे. त्या वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच कोल्हापूर संस्थानाने त्यांना स्त्रियांच्या वॉर्डात फिजिशियन म्हणून काम करावे असे विनंतीवजा पत्र दिले. आनंदीबाईंनी हे निमंत्रण स्वीकारले आणि भारतात परत गेल्यावर आपण कोल्हापूरला जायचं आणि तिथे वैद्यकीय काम करायचं असा त्यांनी निश्चय केला. आनंदीबाईंचे वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच गोपाळराव जगभ्रमंतीसाठी ठिकठिकाणी प्रवास करत होते.
आणि तेथून ते अमेरिकेत पोहोचले। त्यावेळी आनंदीबाई आजारी होत्या। 8 दिवस त्या दवाखान्यात ऍडमिट होत्या। भारतात परत गेल्याशिवाय त्यांच्या तब्येतीत सुधारणा होणार नाही अशी चर्चा होऊ लागली। आनंदीबाई आणि गोपाळरावांनाही असंच वाटू लागलं। अथक परिश्रम घेतलेल्या आनंदीबाईंना अखेरीस 11 मार्च 1886 रोजी डॉक्टरची पदवी मिळाली। त्यावेळी त्या होत्या अवघ्या 22 वर्षाच्या। पदवी मिळाल्यानंतर आनंदीबाई आणि गोपाळराव दोघेही भारतात परतले। 16 नोव्हेंबर 1886 रोजी ते मुंबईत दाखल झाले। मुंबईत त्यांचं दडलोसात स्वागत करण्यात आलं। आनंदीबाई धर्मांतराला बळी पडल्या नाहीत, त्यांनी आपला धर्म सोडला नाही याचे सर्वांना कौतुक वाटत होते। त्यांचा ठिकठिकाणी सत्कार होऊ लागला, परंतु त्यांची तब्येत मात्र अधिकाधिक खालावत गेली आणि अखेरीस 26 फेब्रुवारी 1887 या दिवशी डॉक्टर आनंदीबाई जोशी अनंतात विलीन झाल्या। अतिशय परिश्रमपूर्वक सर्व संकटांना तोंड देत आनंदीबाई डॉक्टर झाल्या, पण त्यांना अल्प आयुष्य लाभले आणि त्यामुळे त्या वैद्यकीय सेवा देऊ शकल्या नाहीत। परंतु त्यांनी केलेला संघर्ष मात्र सर्वांना प्रेरणादायी आहे। दुसऱ्या अशाच जिद्दी स्त्री म्हणजे डॉक्टर रखमाबाई। 1889 मध्ये लंडन स्कूल ऑफ मेडिसिन मधून वैद्यकीय पदवी घेतलेल्या डॉक्टर रखमाबाई या वैद्यकीय सेवा देणाऱ्या भारतातील दुसऱ्या महिला होत्या। डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि कादंबिनी गांगुली या दोघींनी सर्वप्रथम वैद्यकीय पदवी घेतली होती, पण डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या अकाली मृत्यूमुळे कादंबिनी गांगुली या भारतातील पहिल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर ठरल्या, तर डॉक्टर रखमाबाई या दुसऱ्या डॉक्टर ठरल्या। वैद्यकीय सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील त्या पहिल्या डॉक्टर होत। 1864 ते 1955 अशा प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी परंपरांना आव्हान देत सनातन्यांची टीका सहन करत स्वतःचे ध्येय पूर्ण केले आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी झगडा दिला। त्यांच्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना कैसर-ए-हिंद हा पुरस्कार दिला। 22 नोव्हेंबर 1864 रोजी रखमाबाईंचा जन्म जनार्दन पांडुरंग आणि जयंतीबाई यांच्या कुटुंबात झाला। रखमा 2.5 वर्षाची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला। रखमाच्या आईने जयंतीबाईने डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी दुसरा विवाह केला। ते करताना तिने आपली सर्व संपत्ती रखमाच्या नावाने केली। विवाहानंतर या दोघी मायालेकी डॉक्टर राऊत यांच्या घरी राहू लागल्या। डॉक्टर सखाराम राऊत यांचा रखमावर फार मोठा प्रभाव होता। डॉक्टर राऊतांप्रमाणेच आपणही डॉक्टर व्हावे असे तिला वाटू लागले। रखमा 11 वर्षाची झाल्यावर तिच्या वडिलांनी तिचा विवाह करण्याचा निश्चय केला। त्यांच्याच नात्यातील एका गरीब मुलाशी त्यांनी रखमाचा विवाह ठरवला। दादाजी भिकाजी या व्यक्तीशी रखमाबाईचा विवाह झाला। विवाहानंतर 7 महिन्यात रखमाबाईंना ऋतुप्राप्ती झाली। त्या काळातील प्रथेनुसार ऋतुप्राप्तीनंतर गर्भधान विधी करून पती पत्नींमध्ये संबंध प्रस्थापित होणं गरजेचं होतं, परंतु डॉक्टर सखाराम राऊत यांच्या सुधारणावादी विचारांमुळे ते यास तयार नव्हते। दादाजी भिकाजीला शिक्षणात अजिबात रस नव्हता। त्याला वाईट संगतही लागली होती। आपल्या पत्नीला आपल्याकडे पाठवलं नाही यासाठी दादाजी डॉक्टर राऊत यांना दूषणे देऊ लागला। दादाजी आपला मामा नारायण धर्माजी यांच्याकडे राहायला गेला। नारायण अतिशय धूर्त, स्वार्थी आणि स्त्रियांना दुय्यम समजणारा होता। मामाच्या सांगण्यावरून दादाजीने रखमाबाईला घरी पाठवावे असा पुन्हा आग्रह धरला।
रखमाबाई आपल्या घरात आली तर तिच्याबरोबर तिची संपत्ती आपल्याकडे येईल असा विचार धूर्त मामाने केला होता. रखमाबाई दादाजी विवाहाला 11 वर्षे पूर्ण झाली, पण ना रखमाबाई नवऱ्याच्या घरी नांदायला गेली ना त्यांचा शरीर संबंध निर्माण झाला. आता रखमाबाई 22 वर्षाची झाली तर दादाजी 30 वर्षाचा झाला. विवाहानंतरच्या 11 वर्षात डॉक्टर सखाराम राऊत यांनी सतत कोणते ना कोणते कारण सांगत रखमाबाईला सासरी पाठवण्यास नकार दिला. रखमाबाई अधूनमधून सासरी जात असे त्यावेळी दादाजीचे झालेले अधपतन तिने पाहिले आणि तिच्या मनाने निश्चय केला की आपण दादाजी बरोबर नांदायला जायचे नाही. विवाहानंतर 9 वर्षांनी दादाजीने डॉक्टर सखाराम यांना वकिलांच्या मार्फत पत्र पाठवून रखमाबाईला आपल्याकडे नांदायला पाठवण्यास सांगितले. परंतु दादाजी आपल्याला चांगले घर देऊ शकत नाही, चांगले भरणपोषण करू शकत नाही असे म्हणत रखमाबाईंनी नकार दिला. दादाजीचे आरोग्य चांगले नाही, त्यामुळे मी त्याच्याकडे सुरक्षित राहू शकणार नाही असेही रखमाबाई म्हणाल्या. नांदायला न जाण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा होता. 1884च्या सुरुवातीला दादाजी भिकाजी यांनी रखमाबाई विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. हा खटला 4 वर्षे चालला. या खटल्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतात आणि विशेषतः मुंबई प्रांतात फार मोठे वैचारिक युद्ध झाले. कोणताही विवाह, मग तो हिंदू विवाह असला तरी परस्परांची संमती आवश्यक असते अशी रखमाबाईंची भूमिका होती. त्याचबरोबर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी योग्य निर्णय घेण्याइतकी सज्ञान नव्हते अशीही त्यांची भूमिका होती. या निमित्ताने बालविवाह, संमतीवय आणि घटस्फोट अशा विविध प्रश्नांवर समाजात मतमतांतरे झाली. रखमाबाईंनी स्वतः टाइम्स ऑफ इंडियाला पत्र पाठवून स्त्री प्रश्नाची चर्चा केली. या खटल्याचे न्यायाधीश पिन्हे यांनी आपला निकाल देताना असे म्हटले की एखाद्या तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या नावडत्या व्यक्तीबरोबर वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी नांदायला जाण्यास सांगणे मला अत्यंत क्रूर आणि रानटी वाटते. हा निकाल भिकाजीच्या विरोधात लागला. या निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वैचारिक युद्ध सुरू झाले. भिकाजीने अपीलीय न्यायालयात दावा केला. या न्यायालयाने रखमाबाई व दादाजी यांचा विवाह वैध ठरवला. म्हणजेच न्यायाधीश पिन्हे यांचा निर्णय त्यांनी बदलला. न्यायमूर्ती फरान यांनी रखमाबाईस 1 महिन्याच्या आत नांदायला गेली पाहिजेस असं सांगितलं. रखमाबाई अर्थातच त्यास तयार नव्हत्या. त्या न्यायालयातच गरजल्या. मी पतीकडे जाण्यापेक्षा कितीही मोठी शिक्षा भोगायला तयार आहे. रखमाबाईच्या या भूमिकेला भारतात विरोध झाला असला तरी ब्रिटनमध्ये मात्र तिच्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं. न्यायालयीन आदेश, लोकनिंदा आणि स्वतःचा ठाम निर्धार या कचाट्यात सापडलेल्या रखमाबाईंनी 15 जुलै 1887 रोजी राणी व्हिक्टोरिया यांना पत्र पाठवून त्यांनी बालविवाह रोखावेत आणि हजारो भारतीय स्त्रियांना दुःखातून बाहेर काढावे यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी याचना केली. असे म्हटले जाते की राणी व्हिक्टोरियांनी रखमाबाईच्या खटल्यातील निर्णय डावलून त्यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली होती, परंतु याबाबतचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. रखमाबाई भिकाजी या खटल्याचा अंत झाला तो दोघांमध्ये झालेल्या तडजोडीमुळे. भिकाजीने रखमाबाईकडून न्यायालयीन खर्चासाठी म्हणून 2000 रुपये घेतले आणि दोघेही विभक्त झाले. नंतर भिकाजीने दुसरा विवाह केला. रखमाबाई खटल्यानिमित्त हिंदू स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार असला पाहिजे असा विचार मांडण्यात आला.
त्याचबरोबर स्त्रियांना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे हाही विचार पुढे आला. हिंदू स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार असला पाहिजे ही भूमिका त्या काळात मांडली गेली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजेच 1955 साली भारतीय स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार मिळाला. त्यासाठी अर्थातच प्रथमतः प्रयत्न केला होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तेही हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून. घटस्फोटानंतर रखमाबाईंनी इंग्लंडला जाण्याची तयारी सुरू केली. लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमेन येथे त्यांनी प्रवेश मिळवला. तेथे अभ्यास करताना अत्यंत एकाग्रतेने सलग 4-5 तास ते अभ्यास करत असत. त्यांचे जीवन अतिशय शिस्तबद्ध होते. मॅक्लेरन या दाम्पत्याने त्यांना कशाचीही उणीव भासू दिली नाही. रखमाबाईंची चिकाटी, शिस्त आणि अभ्यासाची गोडी यामुळे 1894 मध्ये रखमाबाईंना डॉक्टर ऑफ मेडिसिन ही पदवी मिळाली. 1895 मध्ये त्या भारतात परत आल्या. सुरुवातीला पहिले 6 महिने त्यांनी मुंबई येथील कामा हॉस्पिटलमध्ये काम केलं, पण त्यांचं इथे मन रमलं नाही आणि म्हणून त्या सुरतला गेल्या. सुरत येथील स्त्रियांच्या इस्पितळात त्या मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. तिथे त्यांनी 23 वर्ष रुग्णांची सेवा केली. वैद्यकीय सेवेबरोबरच त्या सामाजिक आणि राजकीय कार्यातही सक्रिय राहिल्या. 1906 साली ज्यावेळेला काँग्रेसचं अधिवेशन सुरतला भरलं त्यावेळी महिला परिषदेच्या सचिव म्हणून रखमाबाईंनी काम केलं. प्लेगच्या साथीतही त्यांनी काम केलं. 1918 मध्ये त्या राजकोट येथील महिला रुग्णालयात रुजू झाल्या. राजकोटला सुद्धा त्यांनी आपलं सामाजिक कार्य सुरूच ठेवलं. त्या विधवा आणि परित्यक्त्या स्त्रियांसाठी विशेष करून काम करत होत्या. भारतात नर्सिंग कोर्सेस सुरू झाले पाहिजेत आणि स्त्रियांनी त्यात प्रवेश घेऊन नर्सिंग पूर्ण केलं पाहिजे अशी त्या सतत मागणी करत होत्या. 1929 मध्ये डॉक्टर रखमाबाई मुंबईला परतल्या. त्यांनी पडदा नावाची एक पत्रिका सुरू केली. त्यात त्या पडदा पद्धतीबद्दल, विधवा स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल आणि स्त्रियांच्या इतर प्रश्नांबद्दल हिरिरीने आपली भूमिका मांडत राहिल्या. कामाठीपुरामध्ये जाऊन तिथल्या वेश्यांमध्ये काम करणं, त्यांना स्वच्छतेचे धडे देणं हेही काम त्यांनी केलं. अस्पृश्यता निर्मूलनाचंही काम डॉक्टर रखमाबाई यांनी हाती घेतलेलं होतं. अशा या अत्यंत प्रखर व बंडखोर व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी परंपरांना आव्हान देणाऱ्या क्रांतिशलाका डॉक्टर रखमाबाई यांचे 25 सप्टेंबर 1955 रोजी मुंबईत निधन झाले. आता मी वळणार आहे ते तिसऱ्या महिला डॉक्टरकडे, त्या म्हणजे डॉक्टर कृष्णाबाई केळवकर. कृष्णाबाई केळवकर या कोल्हापूर संस्थानातील पहिल्या महिला डॉक्टर. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची नियुक्ती कोल्हापूर संस्थानात छत्रपती शाहू महाराजांनी केली होती, परंतु त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्या कोल्हापुरात रुजू होऊ शकल्या नाहीत. त्यांची जागा घेतली ती डॉक्टर कृष्णाबाई केळवकर यांनी. डॉक्टर कृष्णाबाई या अत्यंत जिद्दी चिकित्सक आणि हुशार होत्या. त्यामुळेच त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून रुग्णसेवा केली आणि समाजसेवेत अग्रभागी राहिल्या. कृष्णाबाईंचे वडील कृष्णाजी हे आर्य समाजाचे अनुयायी होते. स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निवारण इत्यादी कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांनी वयाच्या 22व्या वर्षी 12 वर्षाच्या रखमाबाईशी विवाह केला होता. रखमाबाई या कायस्थ समाजाच्या होत्या. त्या काळी हा आंतरजातीय विवाह चर्चेचा विषय ठरला होता. विवाहानंतर शिक्षण घेऊन कृष्णाबाईंच्या आई रखमाबाई या करवीर संस्थानात
शिक्षणाधिकारी सुद्धा झाल्या होत्या. कृष्णाजी आणि रखमाबाई केळवकर या शिक्षित आणि सुधारणावादी कुटुंबामध्ये कृष्णाबाईंचा जन्म 26 एप्रिल 1879 मध्ये झाला. कृष्णाबाईंना आणखीन 2 बहिणी होत्या. या 3ही मुलींचं शिक्षण पुण्याच्या हुजूर पागा या पुण्यातील नामवंत शाळेत झालं. वयाच्या 14व्या वर्षी कृष्णाबाई मॅट्रिकची परीक्षा पास झाल्या. पहिल्या क्रमांकाने पास झाल्या. मुंबई इलाख्यात त्यांचा 10वा क्रमांक आला. आपल्या मुलीने उच्च शिक्षण घ्यावे असे कृष्णाजींना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये कृष्णाबाईस प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु हे महाविद्यालय कृष्णाबाईस प्रवेश देण्यास तयार नव्हते, कारण महिलांनी शिकू नये असे त्यांना वाटत होते. परंतु आगरकर आणि गोखल्यांच्या प्रयत्नांमुळे कृष्णाबाईंना फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. गोदूबाई देशपांडे यांनाही त्यांच्याबरोबर प्रवेश मिळाला. या दोघी फर्ग्युसनच्या पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या. या मुलींना जाण्या येण्यासाठी स्वतंत्र जिना असे, त्यांना पडद्याआड बसून शिकावे लागे. यावरून त्या काळात स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल समाजाचा दृष्टिकोन किती संकुचित होता हे लक्षात येईल. 1895 साली कृष्णाबाई इंटर आर्ट्सची परीक्षा पास झाल्या. या परीक्षेत सर्वाधिक गुण संपादन केल्याबद्दल कृष्णाबाईंना गंगाबाई भट स्कॉलरशिप मिळालेली होती. कृष्णाबाईंना शिक्षणासाठी मदत करणारे प्राचार्य आगरकर हे अकाली गेल्याने नामदार गोखले यांनी शेवटपर्यंत त्यांना मदत केली. इंटर आर्ट झाल्यावर कृष्णाबाई कोल्हापूरला आल्या आणि त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये आपले नाव नोंदवले. राजाराम कॉलेजमध्येही उच्च शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या. छत्रपती शाहू महाराजांच्या उदार दृष्टिकोनामुळे त्यांनी कृष्णाबाई व त्यांची बहीण द्वारकाबाई यांना 1895 साली पुण्यात भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनास आपले प्रतिनिधी म्हणून पाठवले. त्यावेळी कृष्णाबाई 16 वर्षाच्या होत्या. तेथील अधिवेशनात झालेल्या वैचारिक मंथनांमुळे कृष्णाबाईची दृष्टी अधिक प्रगल्भ झाली. आपल्या मुलीतील हुशारी बघून कृष्णाजी आणि रखमाबाई यांना असं वाटू लागलं की आपल्या मुलीने वैद्यकीय शिक्षण घ्यावे. या दाम्पत्याची आपल्या मुलीला वैद्यकीय शिक्षण देण्याची तळमळ छत्रपती शाहूंच्या कानावर गेली. छत्रपती शाहूंचा शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन अत्यंत उदार होता. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत केलेच होते, पण स्त्रियांच्या शिक्षणालाही त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळेच छत्रपती शाहूंनी कृष्णाबाई सारख्या हुशार विद्यार्थिनीला दरबारची खास शिष्यवृत्ती देऊन मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये शिकवण्यास पाठवलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कृष्णाबाईंनी कोल्हापुरातील एडवर्ड हॉस्पिटल म्हणजेच सरकारी दवाखाना म्हणजेच आजचं छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय CPR यामध्ये वैद्यकीय सेवा करावी अशी अट घातली. छत्रपती शाहूंच्या प्रोत्साहनामुळे कृष्णाबाईंचे शिक्षण मुंबई इथे सुरू झालं. शिक्षणाचे पहिले वर्ष रानडे पतीपत्नींच्या देखरेखीखाली आणि बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या घरात राहून निर्विघ्नपणे पार पडलं. परंतु दुसरं वर्ष सुरू झालं आणि प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. माणसं भराभरा मृत्युमुखी पडू लागली. प्लेगच्या साथीने आसपासचे लोक आपापल्या गावी परतू लागले. पण कृष्णाबाई मात्र मुंबईत तग धरून राहिल्या. त्यांना खानावळीतला एक मुलगा सकाळ संध्याकाळ जेवणाचे ताट आणून देत असे आणि त्या आतमध्ये कडी लावून गुपचूप झोपून राहत असत. प्लेग सारखे संकट येऊन सुद्धा कृष्णाबाई डगमगल्या नाहीत. प्लेग संपल्यानंतर त्यांनी नव्या जोमाने अभ्यास सुरू केला. आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवत ग्रँड मेडिकल कॉलेजच्या परीक्षांमध्ये त्यांनी उज्ज्वल यश संपादित केलं.
महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनातही त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. 1901 साली त्या मुंबई विद्यापीठाची LMNS ची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्या डॉक्टर म्हणून कोल्हापूरमध्ये दाखल झाल्या. कोल्हापूर दरबाराबरोबर झालेल्या कराराप्रमाणे कृष्णाबाई CPR किंवा एल्बर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. या पदावर काम करत असताना कृष्णाबाईंनी स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. आपल्या क्षेत्रातील अद्ययावत शिक्षण आपण घेतलं पाहिजे हा ध्यास कृष्णाबाईंना सतत असे आणि म्हणूनच त्यांनी FRCS होण्यासाठी इंग्लंडला जायचं ठरवलं. शाहू महाराजांना त्यांनी ही बाब कानावर घातली. शाहू महाराजांनी त्यांना परवानगी दिली आणि एवढंच नाही तर शाहू महाराजांनी शिक्षणाच्या कालावधीतला पूर्ण पगारही त्यांना देऊ केला. या पदवी अभ्यासासाठी त्यावेळी वयाची 24 वर्ष पूर्ण व्हावी लागत होती. कृष्णाबाई केवळ 22 वर्षाच्या होत्या, पण त्या इंग्लंडला पोहोचल्या होत्या. 22 वर्षाची अट त्यांना तिथे गेल्यानंतर समजली. आपण तसंच परत काय जावं असा विचार करून कृष्णाबाईंनी इंग्लंडमध्ये प्रसूतीशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण करून त्या भारतात परतल्या, पुन्हा कोल्हापूरला आल्या आणि पुन्हा एकदा अल्बर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्या रुजू झाल्या. त्या इंग्लंडमध्ये शिकून आल्यानंतर 1904 साली शाहू महाराजांनी आदेश काढला आणि त्यांना 25 रुपये पगार वाढवून दिला. पुढे 1924 सालापर्यंत डॉक्टर कृष्णाबाई केळवकर याच इस्पितळामध्ये कार्यरत राहिला. प्रसूतीशास्त्राचा विशेष अभ्यास केलेला असल्यामुळे कृष्णाबाई स्त्रियांच्यात प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे त्यांचे इतर पुरुष सहकारी यांना त्यांचा फार हेवा वाटू लागला. कृष्णाबाईंची ते मानहानी करू लागली. कृष्णाबाईंना हे हळूहळू सहन होईना आणि म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ही बाब छत्रपती शाहूंच्या लक्षात आली. त्यावेळी छत्रपती शाहूंनी कृष्णाबाईंना पत्र लिहिलं आणि त्यांना असं सांगितलं की तुमची या इस्पितळाला अत्यंत गरज आहे, त्यामुळे तुम्ही फेरविचार करावा आणि पुन्हा रुजू व्हावं. छत्रपती शाहूंची इच्छा कृष्णाबाईंनी डावलली नाही आणि त्या पुन्हा एकदा इस्पितळामध्ये रुजू झालेल्या होत्या. एक डॉक्टर म्हणून त्यांचा नावलौकिक झालाच होता, पण त्या समाजसेवेच्या कार्यात सुद्धा अग्रेसर होत्या. कृष्णाबाईंचे वडील सुरुवातीपासूनच प्रार्थना समाजाचे सदस्य होतेच. वडिलांच्या कार्याप्रमाणे डॉक्टर कृष्णाबाई 1901 मध्ये प्रार्थना समाजाच्या अधिकृत सदस्य झाल्या. 1928 मध्ये कोल्हापुरात कौटुंबिक मंडळाची स्थापना झाली. त्या कार्यात देखील कृष्णाबाई अग्रेसर असत. डॉक्टर कृष्णाबाई यांचा विठ्ठलरामजी शिंदे या कुटुंबाबरोबर अतिशय जवळचा संबंध होता आणि त्यामुळेच प्रार्थना समाजाच्या कार्यात त्या कोल्हापुरात अग्रेसर राहिल्या. आपले वैद्यकीय ज्ञान सर्वांना उपयोगी पडावे यासाठी कृष्णाबाई केळवकर यांनी विविध मासिकांमध्ये लेख लिहिले, व्याख्यानं दिली. 1905 मध्ये दक्षिण भारत जैन सभा यांच्या वार्षिक अधिवेशनात स्त्रियांची कर्तव्ये यावर त्यांनी व्याख्यान दिलं. हेच व्याख्यान 1905 च्या श्री जिन विजय या अंकात प्रकाशित करण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की त्यानंतरच्या सभांमध्ये वक्ता स्त्रियांची संख्या हळूहळू वाढायला लागली. 1906 मध्ये मनोरंजन या मासिकात आजाराची खोली कशी असावी या संबंधी डॉक्टर कृष्णाबाई यांनी माहिती दिली. 1907 च्या सुबोध पत्रिकेमध्ये स्त्री आरोग्याची माहिती त्यांनी दिली. तर 1907 च्या मनोरंजन दिवाळी अंकात नवजात बालक जन्म आणि माता पितांचे मानसिक स्थैर्य आणि प्रेम याबाबत त्यांनी लेखन केलं. डॉक्टर कृष्णाबाई केळवकर यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन
ब्रिटिश सरकारने त्यांना 1908 साली कैसरे हिंद हा सर्वोच्च सन्मान दिला. आपल्या कार्यकर्तृत्वाने शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात आजन्म अविवाहित राहून कृष्णाबाईंनी योगदान दिले. अखेरीस 2 सप्टेंबर 1961 रोजी कृष्णाबाई केळकर यांचे कोल्हापूरच्या राहत्या घरात निधन झाले.